माननीय महोदय, आदरणीय शिक्षकगण, माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला निरोप देत आहोत. हे 9वीचे खूप सारे विद्यार्थी म्हणाले, पण निरोप म्हटल्याबरोबरच डोळे पाणावले आणि जसं लेसनच्या शेवटी रिवायविंग द लेसन असतं तसं सगळं रिवाईव्ह होऊ लागलं. डोळ्यासमोर अंधुक दिसू लागलं आणि मग एकदमच आठवलं की हीच ती शाळा जिने अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवला. 5वीत जेव्हा पहिले पाऊल टाकले तेव्हा याच भावना होता. सुरुवातीपासून फुलपाखरू ती किमया करत या शाळेने घडवली. आपली शाळा म्हणजे जणू शारदेचे मंदिर आणि याच मंदिरात राहून आम्ही पूर्ण जगाची सफर केली. हीच ती शाळा जिथे आमची ज्ञानदेव, चोखामेळा, बोराडे, करंदीकर, कुसुमागर यांच्याशी मैत्री झाली. हीच ती शाळा जिथे आम्हाला न्यूटन, आइन्स्टाईन, अण्णा हजारे, किरण बेदी, कल्पना चावला यांसारखे लोक भेटले. आणि हीच ती शाळा जिने कसाब, कलमाडी, ए राजा, दाऊद, अफजलगुरू यांच्या विकृतीचे दर्शन करून दिले व यांच्यावर मात करण्याचे मार्ग दिले. शाळेतली ती शिकवण्याची पद्धत, शाळेतले शिक्षक, हा कॅम्पस आणि यात घालवलेली 6 वर्षे, तसेच छोट्या छोट्या गाड्यातून भांडणे व पुन्हा एकत्र येणे याच्यामुळे इथले जीवन एकदम चविष्ट बनवून गेले. शाळेतील परीक्षांची तर फारच आठवणी. कधी कधी समोर त्याचं दिसते का, मागच्याचं दिसते का हे पाहून लिहिणे, मग कधी आन्सर मिळवून लिहिणे आणि मग शेवटी लास्ट सेमला जेव्हा 3 तास लिहिण्याची पाळी येत होती, मग 3 तास लिहिल्यावर मग आता पेपर चांगला गेला नाही तरी मग मित्रांसमोर जायचं म्हणायचं काय यार काय बोगस पेपर काढतात ते. आणि मग त्याच्यानंतर कधी आउट ऑफ मिळायचे तर मग कधी बाउंड्री पासवर पण समाधान मानावे लागेल. आज शेवटच्या दिवशी अगदी सगळंच आठवतात की 26 जानेवारीची छोटी छोटी स्नेहसंमेलने, त्यात नाटकं बसवणे, नाटकं करणे, वक्तृत्व स्पर्धा, विनर ठरल्यावर होणारा आनंद, स्टेजवर बोलवल्यावर फ्रेंड सर्कलवर पडणारी छाप, मॅडम सरांना दिलेला त्रास, त्यामुळे मिळालेला शिक्षा, बंक मारलेले पिरियड, कधी कधीचा कॉमन असाइनमेंटवर जास्त गृहपाठाचा आलेला त्रास, गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांना सांगितलेली खोटी कारणे आणि त्यामुळे शिक्षकांना फसवलं म्हणून होणारा आनंद. आता शाळेचा गणवेश पूर्ण नाही म्हणून दुसऱ्याचा टाय किंवा शूज घालणे व पीटीच्या सरांना फसवणे हे पण सगळं आठवत आहे. त्या आठवणी म्हणजे जणू काही मुंग्याचे वारुळच आहे. आज किती मुंग्या आहे माहीत नसतं, पण एक निघाली की सर्वच एकामागोमाग एक निघतात. आता हे सर्व संपलं. आपली शेतीचे विद्यार्थी आता आम्ही कोणी डॉक्टर, इंजिनियर होऊ, भ्रष्टाचार रहित नेते होऊन राज्यकारभार सांभाळू, एखाद्या कंपनीचे प्रेसिडेंट होऊ आणि मुलाखतीतून नक्कीच सांगू हे सगळं आम्ही या शाळेतून शिकून आलेलो आहे. आदरणीय शिक्षकगण, आतापर्यंत जे काही चांगले घडले ते तुमच्या कृपेने, जे काही वाईट घडले ते आमच्या चुकीने. तरी जीवनाच्या प्रत्येक वळणावर जेव्हा माणूस म्हणून जगताना मार्गदर्शनाची गरज भासेल तेव्हा आपण सदैव ऑनलाईन राहावे, आउट ऑफ कव्हरेज राहू नये. धन्यवाद.